नमस्कार शिक्षक मित्रांनो, ग्लोकल मराठी या यूट्यूब चॅनलवर मी चंद्रभान शोभने तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। शिक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाबद्दल जाणून घेणार आहोत आणि ही सविस्तर माहिती आपण दिनांक 30 नोव्हेंबर 2023च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने इथे जाणून घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शिक्षक मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही राज्यामध्ये 2020-21 पासून लागू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत भौतिक सुविधांचे निर्माण करणे, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे आणि प्रशासकीय सुधारणा करणे असे प्रमुख क्षेत्रे आहेत आणि सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 478 शाळांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि ही योजना शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येत आहे। आता याच योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्याचे प्रस्तावित आहे किंवा राबविण्यात येणार आहे। मग या योजनेचं वेगळेपण काय? तर या योजनेचं वेगळेपण असं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान यामधला मूलभूत फरक असा की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येत होती, मात्र मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान हे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे। आता आपण बघूया की या अभियानाची व्याप्ती काय आहे। तर आधीच सांगितल्याप्रमाणे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा या अभियानामध्ये सहभागी होणार आहेत। या अभियानासाठी शाळांची विभागणी 2 वर्गवारीमध्ये करण्यात आलेली आहे। पहिल्या वर्गवारीमध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, तर दुसऱ्या वर्गवारीमध्ये उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आहेत। इथे लक्षात घेण्याची बाब अशी की शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या उर्वरित इतर व्यवस्थापनांच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत आणि दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे विजेते निवडण्यात येतील। सदर अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग अ व वर्ग ब महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र, उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर राबविण्यात येणार आहेत। या अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळेसाठी एक विभाग करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे वर्ग अ वर्ग ब महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांसाठी दुसरा विभाग आहे आणि उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळांसाठी तिसरा विभाग। या प्रकारे 3 विभाग या अभियानांतर्गत निश्चित केलेले आहेत आणि यातून राज्यस्तरावर विजेती शाळा निवडण्यात येणार आहे। आता आपण या अभियानाची उद्दिष्टे काय आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची प्रमुख उद्दिष्टांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करणे, अध्ययन अध्यापनामध्ये प्रशासनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे, राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणे,
आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे. या सर्व उद्दिष्टांमध्ये लक्षात घेण्यासारखं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे की आपल्याला या अभियानामध्ये शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी व पालक यांचा सहभाग आपल्याला इथे नोंदवायचा आहे, त्यांचा सहभाग आपल्याला इथे मिळवायचा आहे. आणि या अभियानाचा कालावधी आयुक्त शिक्षण हे ज्या दिनांकास निश्चित करतील त्या दिनांकापासून 45 दिवसांचा आहे. आणि आता आयुक्तांनी 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 असा जवळपास 45 दिवसांचा कालावधी या अभियानासाठी निश्चित केलेला आहे. अभियानाचे स्वरूप कसे असेल तर अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन आणि विद्यार्थ्यांचा सहभाग या घटकासाठी 60 गुण असणार आहेत. आणि शाळा व्यवस्थापनाकडून जे उपक्रम वर्षभरात राबविण्यात येतात याला 40 गुण असणार आहेत. अशा प्रकारे एकंदरीत 100 गुण या अभियानामध्ये असणार आहेत. आणि या 100 गुणांवर विजेती शाळा निवडण्यात येणार आहेत. तर विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थी सहभाग या घटकाला 60 गुण देण्यात आलेले आहेत. आणि या घटकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. पहिला मुद्दा आहे शाळा परिसराचे सौंदर्यीकरण. यामध्ये विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट जर केल्या गेली तर त्याला 2 गुण आहेत. इथे विद्यार्थ्यांनी स्वतः वर्ग सजावट करणे अपेक्षित आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण जर केले गेले असेल तर त्याला 3 गुण आहेत. शाळेच्या इमारतीची व असल्यास संरक्षक भिंतीची रंगरंगोटी केली असल्यास त्याला 2 गुण आहेत. आणि त्यावर किंवा शाळेच्या भिंतींवर प्रबोधनात्मक सुविचार आणि चित्रे असतील किंवा शाळेच्या भिंती बोलक्या असतील तर त्याला 3 गुण आहेत. म्हणजे एकंदरीत शाळा व परिसराच्या सौंदर्यीकरणाला 10 गुण यात दिले गेलेले आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग. तर विद्यार्थ्यांचा शाळेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये असलेला सहभाग याला 15 गुण देण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळ, बाल संसद असेल तर त्याला 2 गुण आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तर त्याला 2 गुण आहेत. आणि शाळेमध्ये किंवा शाळेच्या आवारामध्ये परसबागेची निर्मिती जर विद्यार्थ्यांनी केलेली असेल तर त्याला 3 गुण आहेत. आणि मेरी माटी मेरा देश या उपक्रमामध्ये जर विद्यार्थ्यांचा सहभाग आपण नोंदवला असेल तर त्याला 3 गुण आहेत. शिवाय शाळेमध्ये विद्यार्थी बचत बँकेची निर्मिती केलेली असेल आणि ती बचत बँक विद्यार्थ्यांद्वारा चालवली जात असेल तर त्याला 2 गुण आहेत. आणि नवसाक्षर भारत अभियानामध्ये जर शाळेचा सहभाग असेल तर त्याला 3 गुण आहेत. अशा प्रकारे या घटकाला जवळपास 15 गुण देण्यात आलेले आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम. तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीला 2 गुण आहेत. महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तर त्याला 2 गुण आहेत. महावाचन चळवळ म्हणजे समाजातील घटकांना समाविष्ट करून जर वाचन चळवळ राबविण्यात येत असेल आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तर त्याला 2 गुण आहेत. वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, संगीत स्पर्धा, इतर कला स्पर्धा यामध्ये जर विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तर त्याला 3 गुण आहेत. आणि शाळेमध्ये NCC, स्काउट गाईड, कप बुलबुल या व इतर समान प्रकारच्या उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या सहभागाला 3 गुण आहेत. असे एकंदरीत या घटकाला 10 गुण देण्यात आलेले आहेत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे
शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा 2 यामध्ये जर विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तर त्याला 10 गुण इथे देण्यात आलेले आहे. आणि हा टप्पा राबविण्यासाठी निधीसह आवश्यक ती उपाययोजना राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी करावी असं इथे नमूद केलेलं आहे. त्यानंतर पुढचा टप्पा आहे राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम. यामध्ये प्रत्येक शाळेने एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक वारसा जसे पेहराव, खानपान, सण उत्सव इत्यादी बाबतच्या राष्ट्राच्या उभारणीत त्या राज्याचे योगदान याची महती दर्शवणारे सादरीकरण जर केलं असेल तर त्याला 5 गुण आहेत. आणि महाराष्ट्रासाठी ओरिसा या राज्याची निवड करण्यात आली असल्याने त्यासंबंधीचे उपक्रम व त्यामध्ये जर विद्यार्थ्याने सहभाग केला असेल तर त्याला 5 गुण आहेत. 6वा मुद्दा आहे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि यात देशी खेळांना प्राधान्य देणे अपेक्षित आहेत. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये देशी खेळांना नेहमी प्राधान्य दिलं जातं आणि विविध स्पर्धांचं आयोजनही केलं जातं आणि म्हणून या घटकाला 10 गुण इथे देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे एकंदरीत विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमांमध्ये असलेला सहभाग या घटकाला एकंदरीत 60 गुण इथे देण्यात आलेले आहे. आता उर्वरित 40 गुण हे शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित केलेल्या उपक्रमांना आहेत. आता ते उपक्रम कोणते तर आरोग्य तपासणी, विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिर यात जी तपासणी केली जाते याला 5 गुण आहेत. त्यानंतर शाळेमध्ये जर प्रथमोपचार पेटी असेल तर त्याला 2 गुण आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयामध्ये लठ्ठपणा वाढीस लागलेला आपल्याला दिसतो आहे. मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधक उपाय यासाठी जर आपण आपल्या शाळेच्या परिसरामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचे जर मार्गदर्शनाचे कार्यक्रम किंवा व्याख्यान आयोजित केलं असेल तर याला 3 गुण आहेत. किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचे जर आयोजन केले तर याला 3 गुण आहेत. हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठीची सुविधा यासाठी 2 गुण आहेत. अशा प्रकारे एकंदरीत या घटकावर 15 गुण इथे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास. तर आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता रुजवण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकांचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली तसेच आर्थिक व्यवहाराकरता UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस यासारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत जर तज्ज्ञ मार्गदर्शक व्यक्तीचे व्याख्यान शाळेमध्ये जर आपण आयोजित केलं असेल तर त्याला 5 गुण आहे. त्यानंतर स्वयंरोजगार, व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक व्यक्तींचे व्याख्यान जर शाळेमध्ये आयोजित केले असेल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरविषयी सविस्तर माहिती, भविष्यातील संधी याबाबत जर व्याख्यानामध्ये माहिती दिली गेली असेल तर त्याला 5 गुण इथे देण्यात आलेले आहेत. पुढचा मुद्दा आहे भौतिक सुविधा तसेच अध्ययन अध्यापन याशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून देणगी गोळा करण्याचे जर प्रयत्न करण्यात आले असेल तर त्याला 3 गुण आहेत. आणि
शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले अन्य कोणतेही प्रभावी कामकाज असेल तर त्याला 2 गुण आहेत. एकंदरीत या घटकाला इथे 5 गुण देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तंबाखूमुक्त शाळा. शाळेपासून 200 मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी आहे आणि याची जर अंमलबजावणी शाळेमध्ये होत असेल तर त्याला 1 गुण आहे. प्लास्टिकमुक्त शाळा. शाळेच्या आवारामध्ये जर प्लास्टिकच्या वापराला बंदी असेल तर त्याला 2 गुण आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत असलेल्या पोषण आहारातील शिल्लक अन्नावर जर योग्य प्रक्रिया करून त्या अन्नाची विल्हेवाट लावण्यात येत असेल असा काही उपक्रम आपल्या शाळेत घेण्यात येत असेल तर त्याला 2 गुण आहेत. एकंदरीत या घटकावर 5 गुण इथे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापनांनी आयोजित करावयाचे उपक्रम. यामध्ये माजी विद्यार्थी, पालक आणि स्थानिक सेवाभावी संस्था इत्यादींचा जर आपण सहभाग मिळवला असेल तर त्याला 5 गुण आहेत. अशा प्रकारे शाळा व्यवस्थापनाच्या संबंधित उपक्रमांवर 40 गुण या मूल्यांकनामध्ये आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाला 60 गुण आहेत. एकंदरीत 100 गुणांद्वारे मूल्यांकन करण्यात येणार आहे. तर या अभियानाचं जे कार्यक्षेत्र आहे ते बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी मूल्यांकन करण्यासाठी जी समिती आहे ती मूल्यांकन समिती बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी वेगळी आहे. वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रासाठी वेगळी आहे आणि उर्वरित महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रासाठी वेगळी आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित महाराष्ट्रातील कार्यक्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत. तर तालुका स्तरावर व केंद्र स्तरावर या 2 प्रकारे इथे मूल्यांकन समिती असणार आहे. केंद्र स्तरावर जी मूल्यांकन समिती असणार आहे तिला प्राथमिक स्तरावरील मूल्यांकन समिती म्हटलेलं आहे. यामध्ये केंद्र प्रमुख हे अध्यक्ष असणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक इथे सदस्य असतील आणि 3रे सदस्य असतील खाजगी अनुदानित संस्थेच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक. अशा प्रकारे केंद्र स्तरावर त्रिसदस्यीय प्राथमिक मूल्यांकन समिती असणार आहे. परंतु इथे महत्त्वाची बाब इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे की संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी त्या तालुक्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांचा वरीलप्रमाणे गट निश्चित करावा. आता सांगितल्याप्रमाणे संबंधित गटविकास अधिकारी हे असा गट निश्चित करतील. परंतु हा गट निश्चित करताना संबंधित केंद्राचे केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक हे स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये मूल्यांकन करणार नाहीत याची काळजी हा गट तयार करताना संबंधित गटविकास अधिकारी यांना घ्यायची आहे. आणि थोडक्यात काय तर गटविकास अधिकाऱ्यांना केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यक्षेत्राशिवाय इतर क्षेत्रांच्या मूल्यांकनाची जबाबदारी द्यावयाची आहे. ही बाब आपल्याला इथे लक्षात घ्यावी लागेल. त्यानंतर या मूल्यांकन समितीला कार्य कोणतं करायचं आहे तर ही मूल्यांकन समिती त्यांना वाटप करण्यात आलेल्या क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना भेटी देऊन मूल्यांकन करतील. प्रत्येक केंद्रातून स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनाच्या शाळा या 2 वर्गवारीतून प्रत्येकी 1 शाळा स्वतंत्रपणे या गटाने निवडायची आहे. म्हणजे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गटातून ही प्राथमिक मूल्यांकन समिती 1 शाळा निवडेल आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांतून 1 शाळा निवडेल. प्रत्येक केंद्रातून व स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनाच्या शाळा अशा 2 वर्गवारीतून 2 शाळा ही प्राथमिक मूल्यांकन समिती निवडेल. केंद्र स्तरावर निवड झालेल्या शाळांमधून
तालुका स्तरावरील दोन्ही वर्गवारीतून स्वतंत्रपणे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची शाळा इथे निवडण्यात येईल. आणि ही तालुका स्तरावरील मूल्यांकन जी समिती आहे ती या तालुका स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची शाळा निवडेल. आणि या तालुका स्तरावरील मूल्यांकन समितीमध्ये कोण असतील तर याचे अध्यक्ष असतील संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी. आणि या तालुका मूल्यांकन समितीमध्ये सदस्य असतील मुख्याधिकारी संबंधित नगरपालिका, गट शिक्षण अधिकारी हे सुद्धा या समितीचे सदस्य असतील. आणि सदस्य सचिव असतील सेवाज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतील. आणि ही समिती तालुका स्तरावरील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनाच्या शाळा या दोन्ही वर्गवारीतून स्वतंत्रपणे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची शाळा निवडेल. यानंतर याच प्रकारे जिल्हा स्तरावर मूल्यांकन समिती असेल आणि जिल्हा स्तरावरील मूल्यांकन समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे अध्यक्ष असतील. प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे सदस्य असतील. प्राथमिक शिक्षणाधिकारी हे सुद्धा या समितीचे सदस्य असतील आणि संबंधित उपशिक्षणाधिकारी याचे सदस्य सचिव असतील. याप्रमाणे विभागावर सुद्धा समिती असणार आहे आणि विभागस्तरीय मूल्यांकन समितीमध्ये संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक हे अध्यक्ष असतील. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नामनिर्देशित केलेला किंवा त्यांच्या अधीनस्थ असलेला गट अ मधील अन्य कोणताही अधिकारी सदस्य असेल आणि सदस्य सचिव म्हणून संबंधित शिक्षण सहाय्यक संचालक असतील. अशा प्रकारे यामध्ये केंद्र, तालुका, जिल्हा व विभाग अशा प्रकारे मूल्यांकन समित्या असतील. आणि शेवटी असेल राज्यस्तरावरील मूल्यांकन समिती. यामध्ये आयुक्त महाराष्ट्र राज्य शिक्षण हे अध्यक्ष असतील. शिक्षण संचालक प्राथमिक हे सदस्य असतील. शिक्षण संचालक माध्यमिक हे सदस्य असतील आणि सदस्य सचिव म्हणून सहसंचालक प्रशासन शिक्षण आयुक्तालय हे असतील. आणि अशा प्रकारे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य या प्रकारे मूल्यांकन समित्या असणार आहेत. आणि या मूल्यांकन समित्या मूल्यांकन करून त्या स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेती शाळा निवडणार आहेत. आता आपण बक्षिसाची रक्कम या विजेत्या शाळांना किती असेल याबद्दल जाणून घेणार आहोत. तर आता आपण इथे या व्हिडिओमध्ये आपण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना व इतर व्यवस्थापनाच्या शाळांना असणारं जे बक्षीस आहे ते आपण उर्वरित महाराष्ट्राच्या संदर्भात इथे जाणून घेऊया. यामध्ये सर्वप्रथम तालुका स्तरावरचा विचार केलास तर तालुका स्तरावरील पहिलं पारितोषिक असणार आहे 3 लाख रुपयांचं, दुसरं असणार आहे 2 लाख रुपयांचं आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक किंवा बक्षीस असणार आहे 1 लक्ष किंवा 1 लाख रुपयांचं. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर ज्या 3 शाळा निवडण्यात येणार आहेत त्यामध्ये पहिलं पारितोषिक असणार आहे 11 लाख रुपयांचं, दुसरं आहे 5 लाख रुपये आणि तिसरं आहे 3 लाख रुपयांचं. त्याचप्रमाणे विभागावर पहिलं पारितोषिक आहे 21 लक्ष किंवा 21 लाख रुपयांचं, दुसरं पारितोषिक 11 लाखांचं आणि तिसरं पारितोषिक 7 लाखांचं. याच प्रकारे पारितोषिक इतर व्यवस्थापनाच्या शाळांनासुद्धा असणार आहे. वरील तक्त्यामध्ये आपण बघितलं की हे जे पारितोषिक आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी आहे आणि तेवढंच पारितोषिक, तेवढ्याच रकमेचं पारितोषिक उर्वरित व इतर व्यवस्थापनांच्या शाळांचं असणार आहे. आणि राज्यस्तरावरचं जे पारितोषिक आहे ते असणार आहे, पहिलं पारितोषिक असणार आहे 51 लक्ष किंवा 51 लाख रुपयांचं, दुसरं पारितोषिक असणार आहे 21 लाखांचं आणि तिसरं असणार आहे 11 लाखांचं. हे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी सुद्धा तेवढंच आहे आणि उर्वरित इतर व्यवस्थापनांच्या शाळांसाठी सुद्धा
तेवढ्याच रुपयांचं पारितोषिक इथे निश्चित केलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाबद्दल आपण किंवा या अभियानाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेतलं। या अभियानाची सुरुवात आता 1 जानेवारी 2024 पासून झालेली आहे आणि राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये एक निकोप स्पर्धा निर्माण व्हावी आणि त्यामधून महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे। आणि थोडक्यात सांगायचं तर या अभियानाचा जो कालावधी आहे तो 45 दिवसांचा निश्चित करण्यात आलेला आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून जर विचार केला तर जवळपास 15 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान असणार आहे। आणि या कालावधीमध्ये ज्या सहभागी होणाऱ्या शाळा आहेत त्यांना जे मूल्यांकन ज्या मुद्द्यांच्या आधारे मूल्यांकन होणार आहे त्या मुद्द्यांच्या आधारे त्यांना सर्व प्रकारची तयारी करावयाची आहे आणि या स्पर्धेमध्ये या अभियानामध्ये कशा प्रकारे आपल्याला यशस्वी होता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचा आहे। अशा प्रकारे शिक्षक मित्रांनो आपण थोडक्यात आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा आढावा या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आशा करतो की तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल। व्हिडिओ